विकासक सुशील रहेजाने मराठी तरुणाला मारहाण केल्याचा आरोप होतोय। सुशील रहेजाच्या विरोधात गोवंडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय। मराठी मुलाला जातीवाचक शिवीगाळ केल्याचा देखील आरोप करण्यात आलाय। कागदपत्रावर स्टॅम्पल व्यवस्थित न जोडल्याच्या रागातून ही शिवीगाळ केल्याचा आरोप आहे। मुंबईतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सुशील रहेजाच्या अडचणीत वाढ होणार आहे। मराठी तरुणाला क्षुल्लक कारणावरून शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा आरोप आहे। तुम घाटी लोग कभी सुधरोगे नहीं असं म्हणत मारहाण केल्याचा तक्रारदाराचा आरोप आहे। तक्रारदार एका विशिष्ट समाजाचा आहे। त्याला नोकरीवर राहता येऊ नये असं वर्तन केल्याचा ठपका ठेवण्यात आलाय। तक्रारदार व्यक्तीनं सुशील रहेजा विरोधात गोवंडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे। गोवंडी पोलिसांनी सुशील रहेजा विरोधात गुन्हा दाखल केलाय। कार्यालयामध्ये तक्रारदाराला कागदपत्र जोडून स्टेपल करण्यास सांगितलं होतं। कागदपत्र जोडण्याचं काम करताना तक्रारदाराची क्षुल्लक चूक झाली। कागदपत्रावर स्टेपल व्यवस्थित न जोडल्याच्या रागातून सुशील रहेजानं शिवीगाळ केल्याचा आरोप आहे। तक्रारदार व्यक्ती चेंबूरमधील रहेजाच्या डॉक्टर CG गिडवाणी रोड रहेजा होम्स मधील कार्यालयात शिपाई म्हणून काम करत होता।